जिल्ह्यामध्ये आता धान्याची कापणी 95% अधिक तर मळणीचे प्रमाणही 80% पोहोचले आहे। जिल्हा पणन महासंघाकडून जिल्ह्यात 128 केंद्रांना धान्य खरेदीसाठी शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी परवानगी देण्यात आली, तर त्यापैकी केवळ 76 केंद्रांवर प्रत्यक्ष धान्य खरेदीला सुरुवात झाली आहे। तर 1 लाखापेक्षा अधिक क्विंटल धान्याची खरेदी झाली आहे। अद्यापही पर्याप्त धान्य खरेदी केंद्र सुरू झालेली नसल्याने व्यापाऱ्यांची तफावत आहे। तर यंदा धान्य खरेदी केंद्राअभावी व्यापाऱ्यांचे मोकळे रान आहे, तर पैशांची गरज असल्याने शेतकरी व्यापाऱ्यांच्या दारात उभे राहत आहेत। शेतकऱ्यांच्या आगतिकतेचा फायदा धान्य खरेदी करणाऱ्या खासगी व्यापाऱ्यांकडून घेतला जात आहे, मात्र आर्थिक कोंडीमध्ये सापडलेला शेतकरी हतबल आहे। यंदा शासनाने धान्याला 2300 रुपये हमीभाव व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याचे अधिकारी शासनाने बाजार समितीला दिले आहे, परंतु कुठेही कारवाई होताना दिसत नाही। माझे नाव अतुल वाघाय आहे। मी केसलवाडा भाग येथील रहिवासी आहे आणि ह्या धान केंद्रावर मी आपला स्वतःचा शेतमालातील धान विक्रीकरता आणलेला असून नुकत्याच निवडणुकीमध्ये महायुती सरकारला त्या अपेक्षेने शेतकरी असेल किंवा महिला वर्ग असेल किंवा शोषित लोकांनी मोठ्या मताधिक्याने महाराष्ट्रात निवडून दिलेला आहे आणि त्यामुळे ह्या आमच्या शेतकरी बंधू भगिनीकडून ज्या अपेक्षा होत्या सरकारने केलेल्या जाहीरनाम्यातील की आम्ही संपूर्ण शेतकऱ्यांचे कर्जमाफ करू, त्यानंतर शेतकऱ्यांच्या शेतमालाला नियमित भाव देऊ आणि त्याबरोबरच 1000 हेक्टरी जो बोनसचे आश्वासन सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा प्रफुल्लभाई पटेल असतील यांनी जे घोषणा केलेली होती त्यानुसार त्यांनी या बाबीकडे विशेष गांभीर्याने लक्ष देऊन या सरकारचा जो शपथविधी कार्यक्रम आटोपल्यानंतर तात्काळ ह्या बाबीकडे विशेष लक्ष देऊन लवकरात लवकर ह्या कामाचा शेतकरी वर्गांना लाभ होईल याचा एक शुभारंभ करावा आणि सर्वात पहिली कॅबिनेटच्या फाईलवर ह्या शेतकऱ्यांसाठी सही करून एक शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीचा न्याय द्यावा ही अपेक्षा ह्या शेतकरी महोदयांकडून आहे।